राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या महत्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत। विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार यावर चर्चा सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनीत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली असली तरी पक्षाच्या प्रमुखांबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही। याच मुद्द्यावरून आज रोहित पवार यांनी आपल्या माध्यमांशी संवाद साधलेला आहे। आज बारामती मधील विद्या प्रतिष्ठान येथे अजित पवारांच्या स्मारकासाठी जागेची पाहणी करण्यात आली। या पाहणीनंतर रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा असा प्रश्न विचारण्यात आला। यावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले आहेत की उपमुख्यमंत्री पदासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पद पवार कुटुंबाकडेच म्हणजेच सुनीत्रा पवार यांच्याकडे यावे अशी आमची इच्छा आहे। मात्र सध्या दुःखाचा काळ असल्याने थेट राजकीय चर्चा करणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे। रोहित पवार पुढे म्हणाले आहेत की लोकप्रतिनिधी हे जनतेच्या आशीर्वादाने निवडून येतात। जर आमदार पदाधिकारी आणि पक्षातील विविध सेल्सनी सुनीत्रा पवार यांचे नाव पुढे केले असले तरी त्यांची दखल घेतली पाहिजे। आमदार, कार्यकर्ते, लोक आणि परिवाराचे मत कुणीही डावलू शकत नाही। त्यामुळे सुनीत्रा पवार यांच्याकडेच ही जबाबदारी द्यायला हवी। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। ते म्हणाले आहेत की सध्या विलिनीकरणाबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही। 9 फेब्रुवारी नंतर परिवारात याबाबत चर्चा केली जाईल। एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या नेतृत्वाबाबत सध्या चर्चा सुरू असतानाच रोहित पवार यांच्या वक्तव्यामुळे सुनीत्रा पवार यांच्याकडेच पक्षाची सूत्र जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।